नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आणि सायलीने सगळ्यांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलेलं असतं, पण इथे सायलीने अर्जुनला शब्द दिलेला असतो। ती म्हणते काही झालं तरीसुद्धा आपण आपलं घर सोडून जायचं नाही, आपण आपल्या घरीच राहायचं। तेव्हा अर्जुन म्हणतो की घरातले लोक आपल्याला घरामध्ये घ्यायला तयार नाही आहेत, मग आपण काय करायचं? आपले दुसरेसुद्धा इथे पनवेलमध्येच फ्लॅट आहेत, आपण तिथे जाऊन राहूया। पण सायलीने प्रेक्षकांनो इथे नकार दिलेला आहे। ती म्हणते जिथे चार भिंती असतात ते घर नसतं, तर जिथे आपल्या जीवाची माणसं असतात ते आपलं घर असतं। तेव्हा मी संसार करणार पण इथेच आपल्या घरी, आणि तिने अंगणामध्येच राहायला सुरुवात केलेली असते प्रेक्षकांनो। पण लवकरच इथे सायली आणि अर्जुन घरामध्ये प्रवेश करतात आणि सायली सकाळ सकाळ इथे आता देवपूजा करते। तेव्हा ती खूप सुंदर असं अभंग गाते आणि अभंगाने सुभेदारांच्या घरच्या सर्व लोकांची मने इथे आता प्रसन्न झालेली असतात। म्हणजे इथे सर्वजण जरी सायलीवरती रागवले असले तरीसुद्धा सायलीच्या येण्याने सुभेदारांच्या घरी चैतन्य हे आलेलं असतं, आणि त्यामुळे इथे सायलीने प्रेक्षकांनो सगळ्यांची मनं जिंकण्याचे आता प्रयत्न सुरू केलेले असतात। त्याचबरोबर इथे प्रतिमा आणि रविराज काका यांच्यामध्ये थोडासा राग रुसवा आलेला असतो, कारण प्रतिमाने सायलीला सपोर्ट केलेला असतो, प्रियाला नाही। त्याच्यामुळे रविराज काका रागवलेले असतात। तरीसुद्धा इथे प्रतिमाने एक आता खूप मोठी भूमिका घेतलेली असते, आणि ती म्हणजे की सायलीसुद्धा मला मुलीसारखी आहे, आणि सायली अर्जुनचं लग्न झालं आहे, त्याच्यामुळे इथे आता 5 परतवणीसाठी हळद उतरवण्यासाठी मी माझ्या मुलीला इथे बोलवणार, आणि इथे घरी मी तिची हळद उतरवणार आणि तिच्यासाठी छान स्वयंपाकसुद्धा करणार, असं प्रतिमा म्हणालेली असते। तिचा हा निर्णय रविराज काकांना आणि प्रियाला अजिबात मान्य नसतो, पण इथे प्रतिमाने सुद्धा हा निर्णय आता घेतलेलाच असतो। तर प्रेक्षकांनो, इथे आता सुभेदारांनी सायली अर्जुनला घरामध्ये येण्यासाठी नकार दिलेला असतो, तरीसुद्धा सायली घरामध्ये कशा पद्धतीने गृहप्रवेश करते आणि सगळ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करते। आणि त्याचबरोबर इथे प्रतिमाने आता सायलीला आपली मुलगी मानल्यानंतर इथे हळद उतरवण्यासाठी, त्याचबरोबर 5 परतवणीसाठी घरी कशा पद्धतीने बोलावलेलं असतं, आणि ती अर्जुन सायलीचं स्वागत कशा पद्धतीने करते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे प्रेक्षकांनो, जेव्हा अर्जुन आणि सायली हे दोघेजण एकमेकांबरोबर लग्न करत असतात, घरातली सर्वजण त्यांच्यावरती नाराज असतात। फक्त इकडे मधुभाऊ, त्याचबरोबर कुसुमताई आणि विमल, आणि त्यांच्यामध्ये एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे प्रतिमा। प्रतिमा सायली अर्जुनला सपोर्ट करत असते, त्यांच्या प्रेमाला सपोर्ट करत असते, आणि त्यामुळे इथे प्रतिमाने आता पूर्णाजीला सांगितलेलं असतं की पूर्णाजी, तुला माझी शपथ आहे, निदान माझ्यासाठी तरी इथे सगळेजण थांबा आणि अर्जुन सायलीचा हा लग्नविधी पार पडू दे, त्यांना आशीर्वाद देऊन मगच आपण इथून निघूया। तेव्हा इथे प्रतिमाचं बोलणं ऐकल्यानंतर सगळेजण तिथे उभे राहतात, आणि सायली अर्जुनचं जे काही लग्न चालू असतं त्या सगळ्या विधी ते सगळेजण बघतात। पण इथे अर्जुन सायलीला आशीर्वाद देण्यापर्यंत कुणीही थांबत नाही, सगळेजण रागाने तिथून निघून जातात। मग इथे प्रतिमा अशी व्यक्ती असते जी सायली अर्जुनला आशीर्वाद देते आणि तिथून त्यांच्याबरोबर निघून जाते। त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, सायली आता घरी अर्जुनबरोबर आलेली असते आणि सुभेदारांच्या घरी माप ओलांडून आतमध्ये जाणार, तेवढ्यातच इथे संपूर्ण सुभेदार दारामध्ये येऊन उभे राहिलेले असतात, आणि ते म्हणतात की अर्जुन, सायली, तुम्ही या घरामध्ये पाऊल ठेवू शकत नाही। तेव्हा अर्जुन म्हणतो, पण असं का बोलताय तुम्ही? सायली आणि मी, आम्ही दोघेजण लग्न करून कुठे जाणार? आम्ही आपल्याच घरी येणार ना। सायली माझी बायको आहे, त्याच्यामुळे त्या अधिकाराने ती माझ्याबरोबर या घरामध्ये येऊ शकते। तेव्हा पूर्णाजी म्हणते की अर्जुन, आम्ही या मुलीला सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुझी बायको म्हणून तुला जे काही करायचं आहे ते तू कर, पण सून म्हणून आम्ही तिला या घरी घेणार नाही म्हणजे नाही, तिला बाहेरच ठेवायचं। त्यानंतरला इथे प्रताप काका त्याचबरोबर सगळेजण मिळून हा निर्णय घेतात की सायलीचा गृहप्रवेश होणार नाही, तिला इथून जायला सांगत असतात। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मग मी पण या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही आहे, आणि तो सायलीला घेऊन तिथून निघून जात असतो। पण प्रेक्षकांनो, सायलीसुद्धा हट्टी। सायली म्हणते की नाही अर्जुन सर, आपण कुठे जायचं? अर्जुन म्हणतो की आपले फ्लॅट आहेत ना पनवेलमध्ये, आपण तिथे जाऊन राहू। तेव्हा सायली म्हणते की नाही, फक्त 4 भिंतींनी घर आणि संसार होत नाही, तर जिथे आपली जीवाभावाची माणसं असतात
ते आपलं घर असतं, त्याच्यामुळे आपण इथेच राहायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण हे सगळेजण आपल्याला घरामध्ये घेणार नाही, ते सगळेजण रागवलेत. तेव्हा इथे प्रताप काकांनी अर्जुनची बॅगच बाहेर आणून दिलेली असते आणि त्यामुळे इथे सर्व सुभेदारांनी त्यांच्या तोंडावरती दरवाजासुद्धा बंद केलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो सायली हट्ट करते आणि म्हणते की नाही, आपण इथेच राहायचं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बागेत? तेव्हा इकडे आता सायली म्हणते की हो, आपण गार्डनमध्ये राहूया, पण आपण आपलं घर सोडून कुठेही जायचं नाही. मग मी आपल्या घरच्या लोकांची मनं कशी काय जिंकणार? जर आपण घरातून दुसरीकडे राहायला गेलो तर मी सगळ्यांची मनं कशी जिंकू? तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे मिसेस सायली, तुम्ही म्हणाल तसं. तेव्हा इथे सायली अर्जुन दोघेजणं आता गार्डनमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो की बास झालं, आता मी माझ्या बायकोला असं गार्डनमध्ये राहू देणार नाही, कारण खूप थंडी पडलेली असते आणि त्या थंडीचा इथे सायलीला त्रास होतो, कारण तिला एसीचा त्रास होतो. तर आता थंडीचे दिवस असल्यामुळे सायलीला बाहेर खूपच जास्त थंडी वाजत असते आणि तिला त्रास होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता नाही, आपलं घर असताना आपण इथे का राहायचं? तेव्हा अर्जुन आणि सायली आता दोघेजणं घरामध्ये जात असतात. तेव्हा पुन्हा सगळेजणं त्या दोघांना अडवतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी सुद्धा या घरचा मुलगा आहे, माझासुद्धा या घरावरती तेवढाच अधिकार आहे आणि सायली माझी बायको आहे, त्या अधिकाराने तिचासुद्धा या घरावरती अधिकार आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघेजणं आता गार्डनमध्ये राहणार नाही, आम्ही दोघेजणं आता घरामध्ये गृहप्रवेश करतोय. तेव्हा इकडे सगळेजण नकार देत असतात. तिला म्हणत असतात की सायलीला आम्ही घरामध्ये घेणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्या ममाने आणि माझ्या पूर्णाजीने मला शिकवले की बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं, बायकोची साथ कधीच सोडायची नाही, कितीही कठीण प्रसंग आले तरी सुद्धा तिचा हात कधीही सोडायचं नाही, असं मला माझ्या पूर्णाजी आणि मम्माने शिकवलेलं आहे. मग आता मी त्यांचं नाही ऐकणार तर कुणाचं ऐकणार? मी माझ्या बायकोची साथ कधीच सोडणार नाही, असं अर्जुन म्हणतो. त्यानंतरला इथे अर्जुन स्वतः सायलीचा गृहप्रवेश करतो. माप ठेवून तिला ते माप ओलांडायला सांगतो आणि सुभेदारांच्या घरामध्ये प्रवेश करायला सांगतो. तेव्हा इथे माप ओलांडून सायली घरामध्ये प्रवेश करते. तेव्हा ती सगळ्यांकडे प्रेमाने बघते आणि तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आलेले असतात. सायली म्हणत असते की चला, आता मी घरामध्ये प्रवेश केला आहे, लवकरच तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रवेश करेन, तुमच्या सगळ्यांची मनं जिंकेन. तर इकडे आता किल्लेदारांच्या घरी प्रिया खूपच जास्त रागवलेली असते, कारण प्रतिमाने सायली अर्जुनला सपोर्ट केलेला असतं. त्यानंतर नागराज तर प्रियावरती चिडलेला असतो. नागराज तिचा हात पिरगळतो आणि तिला म्हणत असतो की आता तुझा काय उपयोग राहिला गे आम्हाला? इथे आम्ही तुला कशासाठी आणलं होतं? तर अर्जुनबरोबर लग्न करून तू त्याचीसुद्धा प्रॉपर्टी स्वतःकडे घे आणि इथे किल्लेदारांची प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करून घे आणि सगळं नंतर आमच्या नावावरती कर. त्या साक्षीला अर्जुनबरोबर लग्न केल्यानंतर त्या विलास मर्डर केसमधून व्यवस्थितरित्या बाहेर काढण्यासाठी तुला मी इथे आणलं होतं, पण काय उपयोग केलास? शेवटीला अर्जुन आणि सायलीचं लग्न झालं ना, आता तू काही उपयोगाची राहिलेली नाही आहेस, कळलं ना? तुझ्या विरोधातले सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, तेव्हा आता जास्त नाटके करायची नाहीत. तर इकडे आता प्रियाचा वाईट काळ सुरू झालेला असतो. सगळेजण तिच्यावरती चिडलेले असतात, नागराज, साक्षी, त्याचबरोबर महिपतसुद्धा. तेव्हा इकडे आता रविराज काका म्हणत असतात की प्रतिमा, तू हे जे काही केलंस ते योग्य केलंस का? म्हणजे बघ ना, तू आपल्या मुलीला सपोर्ट न करता, तिचंसुद्धा प्रेमच होतं ना अर्जुनवरती आणि तिलासुद्धा लग्नच करायचं होतं, मग आपल्या मुलीची बाजू न घेता तू सायलीची बाजू घेतलीस. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, अहो असं काय करताय? तुम्हाला माहिती आहे का, अर्जुन आणि सायलीचं लग्न झालं आहे, ते खरे नवरा बायको आहेत आणि त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे. आपल्या मुलीचं जरी अर्जुनवरती प्रेम असेल तरी अर्जुनचं तन्वीवरती कुठे प्रेम आहे? मग लग्न करून उपयोग तरी काय झाला असता? अर्जुनने कधीच बायकोची जागा तन्वीला दिली नसती, बायकोचे अधिकार दिले नसते. मग लग्न करून आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा जे दोघंजण एकमेकांवरती प्रेम करतात, अर्जुन आणि सायली, त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे ना. आणि हे बघा, सायलीने माझ्यासाठी खूप केले, आपल्या कुटुंबासाठी तिने खूप केले, ते सगळं विसरून जायचं का? आपल्या मुलीच्या प्रेमापोटी आपण स्वार्थी व्हायचं? तीसुद्धा आपली मुलगीच आहे ना, आपल्याला मुलीसारखी नाही आहे का ती? जेव्हा ती मला परत घेऊन आली होती तेव्हा तुम्हीच म्हणाला होतात ना, कसलीही गरज लागली तरीसुद्धा हक्काने मला सांगायचं म्हणून, पण इथे तुम्ही तुमच्या मुलीसाठी स्वार्थी होणार होतात का? असं प्रतिमा रविराज काकांना समजावते. तेव्हा इथे रविराज काकांचा थोडाफार राग आता शांत झालेला असतो. तेव्हा प्रतिमा म्हणते की मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. हे बघा, सायलीला मी माझी मुलगी मानले आणि सायलीचं आता लग्न झालं आहे, त्याच्यामुळे हळद उतरवण्यासाठी सायलीला आपल्या घरी बोलवावं लागेल आणि 5 परतवणीसाठी सुद्धा माहेरी मुलीने यायचं असतं. आता कुसुमताई कामामध्ये बिझी असतात, मधुभाऊंचं वय झालं आहे,
तर आपण आता पाच परतवणीसाठी आणि हळद उतरवण्याच्या कामासाठी जर सायली अर्जुनला आपल्या घरी बोलावलं तर तेव्हा इकडे आता रविराज काका म्हणतात की हे काय बोलतेस तुला माहिती आहे ना इथे तन्वीला अजिबात नाही आवडणार ते. तेव्हा प्रतिमा म्हणते अहो असं काय करताय, जरी तन्वीला नाही आवडणार तरीसुद्धा आपण दोघांनी सायलीला आपली मुलगी मानलंय ना, सायलीने आपल्यासाठी जे काही केले ते सगळं आपण एका झटक्यात विसरून जायचं का तर आपल्या अर्जुनबरोबर तन्वीचं लग्न नाही झालं म्हणून आपण एका मुलीचा संसार थाटायला गेलो असतो तर दुसऱ्या मुलीचा संसार तोडलाच असताना मग त्याचं पाप आपल्या माथी लागलं नसतं का. म्हणजे इथे एका नवरा बायकोला एकमेकांपासून वेगळं करून आपण आपल्या मुलीचा संसार थाटायला निघालो होतो. ही कुठली चांगली गोष्ट आहे ती मला सांगा बरं. तेव्हा इकडे आता प्रतिमा म्हणत असते मला ते काही कळत नाही आहे. हे बघा सायलीने आपल्याला खूप काही दिलं आहे. 22 वर्षानंतर आपली भेट झाली आहे, आपली मुलगी आपल्याला सापडली. हे सगळं आपल्या सायलीमुळेच झालं आहे ना, सायलीमुळे शक्य झालं आहे ना. तेव्हा मला असं वाटतं आहे की सायलीला जर आपण आपली मुलगी मानले तर ते कर्तव्य आपण पूर्ण केलं पाहिजे. 5 परतवणी आणि हळद उतरवण्याच्या कार्यक्रमासाठी आपण त्यांना इथे बोलूया ना, त्यांच्यासाठी छान जेवण करूया. त्या दोघांचं लग्न झालं आहे, त्यांचं केळवणसुद्धा झालेलं नाही आहे, कुणीही आनंद साजरा केलेला नाही आहे. त्या दोघांना त्यांचं लग्न तरी आनंदाने एन्जॉय करू द्या ना. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणते बोलूया ना आपण. तेव्हा रविराज काका म्हणतात ठीक आहे, तुझी जी इच्छा असेल ते कर, पण जर आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो नाही तरी वाईट वाटून घेऊ नकोस. पण मी तुला अडवणार नाही आहे, तुला जे काही तुझ्या मुलीसाठी वाटतंय ते तू कर. तेव्हा इकडे अर्जुनसुद्धा आपलाच आहे आणि सायलीसुद्धा आपलीच आहे असं प्रतिमा म्हणत असते. तेव्हा इथे प्रतिमाने अर्जुनच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेले असतात, सायलीच्या आवडीचे पदार्थ केलेले असतात आणि त्यानंतर सायली अर्जुनला तिने प्रेमाने बोलावलेलं असतं. प्रतिमा ही आता एवढे लाड करते सायलीचे हे बघून आता प्रियाला खूपच जास्त राग आलेला असतो. प्रिया म्हणत असते बाबा हे सगळं काय आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात जाऊ दे, तिला जे काही करायचं आहे ते करू दे. आपल्याला सहभागी व्हायचं नाही आहे ना, आपण नाही व्हायचं, पण तिला अडवायचं सुद्धा नाही, कारण ती तिची इच्छा आहे. सायलीने तिच्यासाठी खूप काही केलं आहे आणि जर आता प्रतिमाला तिच्यासाठी काहीतरी करायचं असेल तर आपण तिला अडवायचं नाही. तेव्हा इथे प्रियाला राग आलेला असतो, ती रूममध्ये जाऊन गप्पपणे बसते. त्यानंतरला इथे प्रतिमाने अर्जुन आणि सायलीला आमंत्रण दिलेलं असतं की इथे आता हळद उतरवण्याच्या कार्यक्रमासाठी 5 परतवणीसाठी सायली अर्जुन तुम्ही दोघेजणं इथे यायचं आहे, कारण हे सायलीचं माहेर आहे, कारण तिच्या माहेरी तिची आई आहे. तेव्हा इथे सायली आता खूपच जास्त इमोशनल झालेली असते, ती रडत असते. तेव्हा इथे अर्जुन सायली म्हणतात की ठीक आहे, आम्ही दोघेही उद्या सकाळी येतो आहे. त्यानंतरला इथे सगळी तयारी तिने रात्रीच करून ठेवलेली असते, फक्त सकाळी पटापट तिला स्वयंपाक करायचा असतो आणि सगळी तयारी करायची असते. तेव्हा इथे सायलीसुद्धा सकाळ सकाळ लवकरच उठलेली असते आणि तिने छान इथे आता देवी आईची पूजा केलेली असते आणि ती अभंगसुद्धा गाते. तिच्या सुंदर आणि मधुर आवाजातलं अभंग खूप दिवसानंतर ऐकायला मिळालेलं असतं सुभेदार कुटुंबियांना. त्याच्यामुळे सगळे सुभेदार सकाळ सकाळ प्रसन्न झालेले असतात आणि प्रसन्न होऊनच त्यांची सकाळ होते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की सायली जेव्हापासून या घरातून बाहेर गेली होती तेव्हापासून हे अभंग तिच्या मधुर आवाजामध्ये काही ऐकायला मिळालं नव्हतं, पण आता ती परत आली आहे तर पुन्हा सकाळ सकाळ तिच्या मधुर स्वरांमध्ये हे अभंग ऐकायला मिळालं. त्याच्यामुळे इथे आता जरी सुभेदार रागवले असले तरीसुद्धा सायलीच्या येण्यामुळे घरामध्ये प्रसन्नता तर परत आलेली असते, घरामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं असतं. त्यामुळे इथे आता पूर्णाजीच्या चेहऱ्यावरती सुद्धा सकाळ सकाळ स्माईल हे आलेलं असतं. त्यानंतर इथे आता देवपूजा झालेली असते. सायलीने सगळ्यांसाठी प्रसाद तयार करून ठेवलेला असतो, सगळ्यांच्या आवडीचा तिने इथे आता छान असा ब्रेकफास्ट तयार केलेला असतो. तिच्या हातचा ब्रेकफास्ट इथे सगळेजण खायला मागत नसतात, पण तरीसुद्धा सायली म्हणते की तुम्ही सगळेजण माझ्यावरती रागवलात ना, पण तुम्ही अन्नावरती राग काढू नका. आणि ती प्रेमाने सगळ्यांना आता तिच्या हातचे पोहे देते. तिने इथे अर्जुनच्या आवडीचे सँडविच बनवलेले असतात, तर इकडे प्रत्येकाला जे जे आवडतं ते सगळं सायलीने प्रेमाने बनवलेलं असतं आणि ती प्रेमाने सगळ्यांना खायला देते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेजणं प्रतिमाकडे येतात. तेव्हा प्रतिमाकडे आल्यानंतर ती दोघांचे पाय धुते, त्यांना प्रेमाने घरामध्ये घेते. तेव्हा इथे आता प्रिया त्या दोघांचा अपमान करत असते. तेव्हा प्रतिमा म्हणते की हे बघ तन्वी, मी त्या दोघांना इथे बोलावलं आहे, तू प्लीज त्यांचा अपमान करून त्यांना निराश करू नकोस.
त्यानंतरला इथे रविराज काका प्रियाला म्हणत असतात की तू चल, तुला जर ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचं नसेल तर नको होऊस, पण त्यांना काही बोलू नकोस. आणि इथे रविराज काका प्रियाला घेऊन तिथून निघून जातात. तेव्हा इथे सायली अर्जुनचं प्रतिमा खूपच जास्त छान पद्धतीने स्वागत करते, त्यांना घरामध्ये घेते. त्याच्यानंतरला हळद उतरवण्याचा कार्यक्रम होतो, त्याचबरोबर 5 परतवणीचा कार्यक्रम होतो आणि नंतर इथे खूपच प्रेमाने प्रतिमा त्या दोघांना जेवायला वाढते. तर इथे प्रतिमाने जेवायला वाढलेलं बघितल्यानंतर इथे सायली आणि अर्जुन दोघेजण खूप इमोशनल होतात. प्रतिमा दोघांना उखाणा घ्यायला सांगते आणि पहिला एकमेकांना घास भरवायला सांगते. तर इथे अर्जुनला जे पदार्थ आवडतात ते सुद्धा प्रतिमाने बनवलेले असतात आणि सायलीला जे पदार्थ आवडतात ते सुद्धा प्रतिमाने प्रेमाने बनवलेले असतात आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना तिने जेवायला वाढलेले असतात. त्यामुळे इथे आता माहेरी आल्यासारखं सायलीला वाटत असतं. तेव्हा इथे आता दोघेजण एकमेकांना घास भरवतात आणि जेवायला सुरुवात करतात. तर अशा पद्धतीने प्रतिमाने आईचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं आणि सायलीला माहेरी आता 5 परतवणीसाठी आणि हळद उतरवण्याच्या कार्यक्रमासाठी बोलावलेलं असतं. त्याच पद्धतीने प्रेक्षकांनो इथे सायली अर्जुन आता सगळ्यांची मनं जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात.